ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो माय बापा गुरु कृपाधना तोडिया बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरुराया तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सद्गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नि नेण तिजा रूपा रवी शशी अग्नि नेण तिजा रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद
रूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ब्रह्म एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा मुखी गातो राज मंदिरी ग मंदिरी बाजा होतो राज मंदिरी ग मंदिरी बाजा होतो दशरथ राजाला ग राजाला आनंद होतो दशरथ राजाला ग राजाला आनंद होतो गादी देतो राजा रामाला अल्प माती काय मातेची ग मातेची अल्प माती माझ्या व्रताला ग बसवा गादीवरती माझ्या व्रताला ग बसवा गादीवरती राजा रामाला ग धाडावना प्रती राजा रामाला ग धाडावना प्रती वनी चालले ग लक्ष्मण सीतापती वनी चालले ग लक्ष्मण सीतापती तिघांची ग तिघांची सुकुमार कांती या तिघांची ग तिघांची सुकुमार कांती बद्यवटीत ग वटीत वेली सदुराम महाराज की जय महाराज की जय तुम्ही पहिल्याने माया दाखवता जीव लावता आणि माया लावून जीव लावून त्याचा गळा कापता त्याचा कसाच्या पलीकडे कसाही तुम्ही तुमच्या शरीराचा सवय करत नाही तुमची सदा हाय हाय जी हाय आहे पावसामध्ये मरा उन्हामध्ये मरा चिखलामध्ये मरा गाईचं भाकर खाऊन जायला मला दाखव रे भला माणसाव अरे ब्रह्मने एखाद्या चटणी सांग भाकर खाऊन जायला दाखव रे भला माणसाव मला नंतर मी तुम्ही माझ्या खरेदाला तुम्हाला हजार सत्य दाखवले तर शेतात जाऊन त्याचं काम न्यारी आणि ती न्यारीचा बसा तुम्ही समस्या होत नाही तुम्हाला घरामध्ये येतो तुम्ही पोटाला पोटभर खात नाही मुलाचं लग्न करायचं तर तुम्हाला दुसऱ्याकडे जाऊन करणं काढल्याशिवाय होत नाही तुमची कर्मी चंद्राची आहे म्हणून तुम्हाला हे साधत नाही मंडळी आणि ते गाठ्यामध्ये जायचे सावकारी काढायची व्याज भरायचं की काय झालं तर व्याज गट्टा काय झाले ते तुम्हाला काही समजत नाही किती व्याज झालं किती रुपये झाले ते समजत नाही सावकार म्हणतोय आणि तुम्ही मला सांगा ना ब्राह्मण कोणता तुला हे मला मराठवाडा म्हणत ना हा मराठवाडा आहे ना हा या मराठवाड्यामध्ये कोकणातून ब्राह्मण आले का ब्राह्मण पंचांग सांगून राहिले अमावस्या सोमवारी आहे पौर्णिमा मंगळवारी आहे फलाना आहे आमका आहे समजा त्यांच्या वेदा खोमाच्या लेकरू चटणीने भाकर खातात मारवाड देशातून मारवाडी आले दाखवा त्यांच्या लेकरू चटणी मिरचीला भाकरी खाऊ राहिलं काय रे बाबा असं अरे तेच माणसं त्यांना दोन हात दोन पाय तुम्हाला दोन हात दोन पाय तेच माणसं तुम्ही माणसं जा अरे का तुमच्या पोटामध्ये भूत घुसले का तुम्ही कसाही बोलून राहिले आणि का म्हणून तुम्ही दुःख बघून राहिले माझ्या माणसावर तुम्हाला तुझं क्षेत्रामध्ये कष्ट करता भगवंत मोठा दयाळू आहे तुम्ही कष्ट करता पाणी पाऊस पाहत नाही
म्हणून भगवंताला ते दिलं भाग हे त्याला टाकला ठाकूरकडे शेत आहे त्याचे दाणे तुमच्या बापाकडून मोजत नाही मंडळी काय ठेवायला दिलं पाहिजे तुम्हाला सांगा एक बाजूचं दाणे टाका बाजूचं काही सिस्टम खेळत आहे दाणे मोजत तुम्हाला मोजता येणार नाही काय दिलं पाहिजे देवाला पण तुम्हाला पुरुष का पडत नाही तर तुमचं हे आडमार्गाने चालू आहे आडमार्गी कोणी आड मार्गापासून वाचवणं मंडळी हो आड मार्गी कोणी काय वाचून काय करता तुम्ही सांगा नाही इतकंच पाळा तुम्ही तर तुम्ही भागवतच्या शाळेच्या पुढे निघून जातात तुम्ही फक्त पुढे नाही ठेवा तुम्हाला जर नाही ठेवलं तर पुढचं मिळवार करा का जाणलं पाहतं का बकरीचं बकरू खाऊ नये कर्मीचं बकरू खाऊ नये माणसाचे घरी ते खाऊ नये असं लागलेला वाघाला वाटतं का बाबा हो पाया पडतो माझ्या शेतकऱ्या माझ्या माय बाबा हो माझ्या शेतकऱ्या अरे बाजून गेला तुझा बोलया त्याला मांजर घरी म्हणून घरी झाकून ठेवू नका त्याला घरी झाकून ठेवू नका कुठलं मांजर काही खाई म्हणून झाकून सांगून द्यायला ठेवता तुम्ही तर तुमच्या पोटामध्ये अशी बेमाई आहे ती दया का दाखवता ही दया दाखवता त्या समजत हे आमचे मायबाप आहेत आमचं पालन पोषण करतात जर कधी पाला खायला लागले खेळायला गेले की त्याला पाला आणून पण भंडाऱ्यामध्ये तुम्हाला हे ऐकायला मिळून राहिले हे भंडारा कनोरीचा भंडारा नाहीये अमृत हे अमृत मंडळी हो अमृत हे अमृत पाया करून माझी तुम्हाला विनंती आहे तुकाराम महाराजांनी मोकळा मोकळा आपल्याला सांगितलेलं आहे जोपर्यंत पोटामध्ये दया नाही तोपर्यंत तुमचं आमचं बरं होत नाही आपलं कल्याण होत नाही देहाचं सार्थक होत नाही जर कधी तुम्ही कल्याण करून घ्यायचं हे तर त्याला शिकून घेतलं पहा तुमचा माल सावकारी तुकडला तुमचा पहा बरं आणि शेऱ्याचा फराळे भरे म्हणून मारवडी आला इथं अरे झालो येडा मुलूक मसालो येडा मुलूक मसालो हे येडा म्हणून समजत असते आणि खाली पाहून घ्यायला ताज्या घेऊन नसतो ताज्या घेऊन येतो आणि तुमच्या अक्कल जमीन तिथे भल्या माणसाहो आणि तुम्ही पाहिला किती बात होता काय होतं कामून असं झालं तुम्हाला कांद्या घेऊन येतात कांद्या आणि कांद्या घेऊन येऊन चोर देतो तुम्हाला इथं सावकारी देतो म्हणतो अरे पटेल मागे जगा देतो मी नाही तुमच्यासारखा उदार मनाचा कोणी नाही पण हे बाप तुम्हाला येतो भवते मंडळी हो बरं करा राम 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 अरे बाबा हो कामून रे असं रे बाबा हो हात जोडून पाया पडून सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा शेतकऱ्या हो मला दुसरं कीर्तन येत नाही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्ही शेतकरी आहात साऱ्यांनी आपल्या आपल्या मनाला सांगायचं हे बाबा काय सांगून राहिले अरे उत्तम ठेवलं उघडलं नाही काही नाही नका रे बाबा हो शेतकऱ्या माझ्या माय बाबा हो हात जोडून पाया पडून तुम्हाला सांगणे माझं
हा धंदा सोडा, काय कीर्तन काय पोथ्या वाचतात, काय वाऱ्या करतात, काय तर फरतात, काय म्हटलं उगत उगत एवढंच लक्षात ठेवा. जीव कोणताही मारू नका. कोणताही म्हणजे पाहता तुम्हाला म्हणायचं झालं तुका म्हणेन तू सर्पना, तुका म्हणेन तू सर्पना. तुमच्या बापाने केले नाही, माझ्या बापाने केले. असा जे काय सांगू म्हणलं तुम्हाला, मला भगवंताला राजा करायला पाहिजे होतं. तुम्हाला मी स्वयं मारून नसतो ना, कोणाला कळ फालतून टाकून मारलं असतं, कोणाची दोन्ही पाय चिरली असते, कोणाला आरोप कापलं असतं. पण काय करू द्या मला राजा नाही केलं. काय तुझं मारणे काय भले मग ही गणरीत दुसऱ्या गणरीत होती बाबा. 50 वर्षापासून तुम्ही इथे येऊन राहिले आणि 50 वर्षापासून खरंच तुम्ही बोलवलं बरं. बा गणरीची मंडळी कशी आहे, बा गणूरच्या मंडळी कशी व्यवस्था केली. ही गणोरी, या गणोरीला आता परवा दिवशी आलो मी. आल्यावरती मातीच्या पारावर पायरीवर उभं राहिलो. मला एकदम गर्व आलं मंडळी आणि जरूर बोलायला लागलो. बाबा तुम्ही का सांगत का नाही बाबा, सांगा ना काय. अरे ही वेस नव्हती, ती वेस बांधली बाबा होती तेव्हा. पाहून घ्या, वेस पाहून घ्या, हा धर्मशाळा पाहून घ्या, मारुतीचा पार पहा, ती भिंत पहा. असं बाबा हो तुम्ही करता तुमच्या करता. आज मी म्हणतो तुम्हीच काय तोंडात बोट घालता पाहून ते, पण देव लाजला पाहिजे. देव तोंडामध्ये बोट घालेली. काय हे गाव आहे. अशी गणोरी मंडळी राम राम राम. परगावचे गावचे लोक असतील. हे बोंबील खाणं बकरं खाणं हे माणसाचं खाणं नाही. तुम्ही माणसाचे आवडे एक कोण आहे माझ्या माणसाला. नका रे बाबा हात जोडतो पाया पडतो. माझ्या माय बहिणी हो काय मरत मोठमोठ्याला जाता भाऊ भाऊ तुला कुठे पाहू रे आणि भाऊ तू कुठे गेला रे माहित नाही का तुम्हाला कुठे गेला. मुंबईला गेला ऐका ध्यान देऊन ऐका. वंजारी लोक वंजारी लोक कोणते वंजारी लाड वंजारी खूप लोक काही करतो. तुमचं शिजत तुमचे भाले ते भाले धुवून धुवून ते पाहिजे घरामध्ये बाया. आणि तुम्ही माझ्या माय बहीण तुमचं घुटणी आहे तुमचं बाया आहे का बाबा 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 कुठे तेव्हा पाया पडताना पाहिजे ना तुम्ही. आणि माझ्या हजारो लोकांमध्ये तिथे पाया पडते. लोकांमध्ये ती भजन बोलायला करू लागली. तुम्हाला नवरा तुझ्या नाही लक्षात ठेवा. पाया पडून सांगतो मी तुम्हाला. एक तुला 1000 वेळा पाया पडून सांगतो माझ्या माय बहिणी हो. तुम्ही जरी हे नवराला सोडून सद्गुरु गाडगे महाराज की जय. महाराज की जय. संत गेलाय की जय.
बहिणीवर तुम्हाला नवऱ्याचं नाव घ्यायला सांगितलं की तुम्हाला अडवड होतं नाव. आज इतक्या लोकांमध्ये ती माझे भजन करून राहिली. पण तिला देवाचं नाव नाही घेतलं. जगामध्ये देव नाही, देव नाही, देव नाही. आणि ती गरजेची गोष्ट आहे. राम 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 सीता. शेळी हातामध्ये शेळी येत नाही. अगं चालय भावाने बाई लवकर नाही गेले तर तो चालणार मी मला मारेल ना. काय माझ्या माय बहिणी तर तुमचं वागणं नाही का तुमचं जुने तसा हा शेळीचा कोणता का जीव मारून खाणार तुम्ही खा शेळी खात आली त्यांचा किती जीव असं सांगा बरं. हे पाप पाऊस पाण्यामध्ये काट्या कुट्यामध्ये घाम चपूनच ती जवारी पैदा होती बाजी पैदा होती. काय म्हणून माझ्या माय बहिणी निरपर तुमची आई आहे. पण मला गाव खटले तुम्ही आता माझ्याकडे तुमच्याकडे पाणी आली. राम 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 सीता राम राम राम. हरिनामाचा गंध सुद्धा नव्हता. शिंदे राजा हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये
म्हणून सांगतात हजारपणामध्ये हजारपणामध्ये पाय आल्या पडतात पण कुठे जात नाही काय नाही जागीच आपल्या शेतात होती. अरे पळ हो त्या शेतामध्ये मोई मोठ पडली अरे काय संसारात न्याला देऊ परंतु तो कुठे जात नाही. जिका रंजले गांधले दासी मने जो तुरी जिका रंजले गांधले दासी मने जो तुरी तुझी साधू ओळखाव तुझी साधू ओळखाव देव तेथेची जाणाव एका रंजले गांधले त्याची म्हणे जो पुरी मृदु सबाय नवनीत मृदु सबाय नवनीत
चित्त तैसे सज्जनांचे चित्त जासी अपंगिता नाही जासी अपंगिता नाही जासी अपंगिता नाही त्यासी घरी जो हृदयी एका रंजले गाजले जासी म्हणे तो अपुरी दया कर